महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या 69व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त नवयान बौद्ध युवा संघ अभिवादन करण्यासाठी आले असता नगरपालिकेचे आणि प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष पुन्हा एकदा दिसून आले। दर्शनीय पुतळ्यासमोरील बाजूला रिलायन्सची लादी बसवण्यात आलेली होती, ती अक्षरशः खाली कोसळली आहे। हा प्रकार अतिशय गंभीर असून नगरपालिकेचा फंड नेमका कुठे वापरला जातो, देखभाल दुरुस्तीच्या कामांकडे असं दुर्लक्ष का केलं जातं, असा सवाल आंबेडकरी समाजात तीव्रतेने उपस्थित होतोय। अधिकाऱ्यांना तात्काळ बोलवून याबद्दल चर्चा करण्यात आली आहे आणि मंगळवारी सविस्तर बैठक घेण्याचं आश्वासनही दिलंय। पण 69व्या महापरिनिर्वाण दिनाच्या दिवशीच असा प्रसंग घडणं हे अतिशय निंदनीय आहे। यामुळे आंबेडकर चळवळीत आणि समाजात प्रचंड असंतोषाची लाट पसरली आहे। प्रशासनानं जर वेळेत ठोस दखल घेतली नाही तर आम्हाला रस्त्यावरती उतरून आंदोलन करण्यास भाग पाडलं जाईल। असा प्रकार पुन्हा घडला तर याची संपूर्ण जबाबदारी केवळ प्रशासनाची असेल। योग्य ती कारवाई तात्काळ करण्यात यावी, अन्यथा तीव्र आंदोलन छेडलं जाईल असा इशारा नवयान बौद्ध युवा संघ कार्यकर्त्यांनी दिलाय। खऱ्या अर्थानं आज आपण पाहिलं असेल की या ठिकाणी ज्यावेळेला आम्ही अभिवादन करण्यासाठी या ठिकाणी आलो त्यावेळेला नगरपालिकेचं प्रशासनाचं अक्षम्य दुर्लक्ष या ठिकाणी खऱ्या अर्थानं आम्हाला पाहायला मिळालेलं आहे। कारण ह्या चुका अतिशय वारंवार होताना दिसत आहेत। एकंदरीत जर बोलायचं झालं तर जो आपण दर्शनी भाग जर पाहिला त्याच्या समोरचा आपल्या लक्षात येईल की तिथे जो ग्रेनाईटची जी काही लादी आहे ती लादी अक्षरशः खाली पडलेली आहे। आणि अशा अवस्थेमध्ये जर नगर परिषदेचा देखभाल दुरुस्तीचा जो काही फंड आहे तो फंड कुठे वापरला जातोय आणि त्याची देखभाल दुरुस्ती का केली जात नाही हा आमचा प्रश्न आहे। मात्र शिवसाहेबांना आम्ही तात्काळ या ठिकाणी बोलून घेतलं आणि त्यांनी आम्हाला शब्द दिला आहे की या ठिकाणी आपण मंगळवारी त्यांची सविस्तर याविषयी चर्चा करणार आहोत। परंतु आंबेडकरी चळवळीमध्ये आंबेडकरी समाजामध्ये संपूर्ण असंतोषाची लाट या ठिकाणी पसरलेली आहे। कारण 69व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त जर हा असा प्रसंग घडत असेल तर निश्चितपणे हे निंदनीय आहे, याचा आम्ही जाहीर निषेध करतो। आणि प्रशासनाने जर याची वेळेत दखल घेतली नाही तर मात्र आम्हाला रस्त्यावर उतरावं लागेल आणि योग्य ते कारवाई करावी लागेल। जर हे सातत्याने होत राहिलं तर त्याचे परिणाम वाईट होतील हे आम्ही या ठिकाणी ठणकावून तुम्हाला सांगत आहोत। आणि जर ही याची पुनरावृत्ती पुन्हा घडली तर मात्र आंबेडकरी चळवळ रस्त्यावर उतरेल आणि मग जो काही परिणाम होईल त्याला सर्वस्व जबाबदार प्रशासन या ठिकाणी मी आपल्याला सांगू इच्छितो।